तुका म्हणे असावे जातीचे इतर गबाळाचे काम नव्हे. ह्या उक्तीप्रमाणे 2 ऊस कामगार होते. ते म्हणे चायला म्हणे सगळे सांगते म्हणे गुरु करायचा गुरु विना ज्ञान नाही, आपण तरी गुरु करू म्हणे. गेले गुरुकडं. बरं हे मासे असे होते, ते आईन कट्टरवादी गुरुकडे गेले. कट्टरवादी म्हणजे कडक गुरु. बरं ते गेले तिथं म्हणे गुरु आम्हाला शिष्यत्व प्रदान करा म्हणे. मग गुरुनं नुसतं त्यांची इतर सगळं असं केलं. तर त्या शिष्याने एक पोपट आणि एक चाकू, एक पोपट एक चाकू दोघांच्या 2 हात देऊन टाकले. आणि गुरुनं सांगितलं म्हणे हे कापायचे कुठे का ज्या ठिकाणी तुम्हाला ते कोणी पाहत नाही अशा ठिकाणी जो पहिला कापून आणीन त्याला मी पहिला शिष्य बनवीन. मग त्याप्रमाणे हे 2 जण गेले. अरे ते आहे इड तर उंदीर आहे, अरे इड तर ससा आहे, अरे इड तर कावळा आहे, असं करीत 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 इथं मंगूस आहे. पण एक जण गेला असं नाल्यात खाली बाजूला गेला. चाल इकडे काही कोण नाही म्हणे. त्यानं कचकन कापला तो पोपट आणि लगेच गुरुकडे गेला. मग म्हणे मी पहिला आलो म्हणे, मला शिष्यत्व प्रदान करा. अरे म्हणे पण पहिला तो आला त्याला येऊ दे ना म्हणे, तो जोडीदाराला. बरं तो गेला. इकडं पाहतो असं आहे, इकडं तर पाहतो तसं, इकडं उंदीर आहे, इकडं कावळा आहे, इकडं ससा आहे. ह्या प्रमाणा गेले. पण मग चायला आता इकडं कोण नाही म्हणे, दुसऱ्या ठिकाणी गेला तिकडं कोण नाही म्हणे आता. पण मग राहिलं म्हणे काय गरज नाही म्हणे याला कापायचं आणि मग आपण शिष्य व्हायचं, जा दे मरू दे म्हणे. तो चाकून तो तसं आला गुरुकडं. म्हणे गुरु हा चाकू आणि हा तुमचा पोपट, मला शिष्य व्हायचं आणि मला काहीच नाही म्हणे. अरे म्हणे झालं काय म्हणे असं. अरे शब्बास म्हणे, तू तर मा खरा शिष्य आहे म्हणे. मग हा निर्दय म्हणे कसायची अवलाद म्हणे, याला हाकलून लावा म्हणे आणि तूच मा खरा शिष्य आहे म्हणे. त्याची पाठ थापडली आणि त्याला शिष्यत्व प्रदान केलं. जय हरी.